इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव श्रुती किसन सावळे, मी इयत्ता 5वी शिक्षक। मी सावित्री बोलते या विषयावर भाषण करून दाखवणार आहे। ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडीही नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावी का? ओळखलंच का? मी सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या। अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं। मला हळूहळू कळू लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला उच्च देणारा एक क्रांती सूर्यच आहे। त्यावेळी बायांना उन्हावर लढण्याची पद्धत नव्हती। बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं, आपल्या घरातली चूल, या सर्वांवर एकच उपाय होता, फक्त शिक्षणाचा। ज्योतिराव यांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खराड नावाच्या ब्रिटिश मॅडमकडे गेले। त्यांना त्या म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेट वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ होल हाऊस इफ वुमन एज्युकेटेड, पण तुम्ही लोक मुलींना घराच्या बाहेरच पडू देत नाही। सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड। ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊनच आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार। झाला माझा अभ्यास सुरू। बेदूंच्या बेटिक 6 काना मात्रा विलांटी सारे शिकले मी। बघता बघता कव्यात सुद्धा रचू लागले। 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला आम्ही सर्व धर्म मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। मी पहिली शिक्षिका सुद्धा आणि मुख्याध्यापक सुद्धा झाले। शेरपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल, वाघासारखं जगलात तर नाम होईल। धन्यवाद।